हॅलो फ्रेंड्स, मी रश्मी तेंडुलकर आणि तुम्ही पाहत आहात अमेझिंग रेसिपीज. साऊथ इंडियन रेसिपीजमध्ये माझा आवडीचा हा पदार्थ घरच्या घरी अगदी खमंग त्याचबरोबर चटपटीत अशी ह्याची चटणी कशी बनवायची ते पाहूया. तर त्यासाठी मी इथे चण्याची डाळ आदल्या दिवशी रात्री भिजत घातली होती. आता त्यातलं पाणी काढून घेतलंय. त्याचबरोबर कांदा, कोथिंबीर, मिरची, हिंग, काळी मिरी, जिरं आणि कढीपत्ता. तर हे सगळं साहित्य आपल्याला इथे लागणार आहे. तर सर्वात आधी आपण मिक्सर जारमध्ये काळी मिरी, त्याचबरोबर थोडंसं जिरं, 2 चमचे जिरं घेतलंय आणि त्याचबरोबर आपण भिजवून घेतलेली चण्याची डाळ घालणार आहोत. तर हे डाळ वडे जे आहेत ते खूपच अप्रतिम लागतात, कुरकुरीत असे तयार होतात. तर डाळ जी आहे ही आपण एक सर्वसाधारण 5 तास भिजवून घ्यायची आहे. तर तुम्ही ओव्हरनाईट जरी ह्याला भिजवून ठेवलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही आहे. तर आता ह्यामध्ये चवीपुरतं आपण मीठ घालून घेतलं आहे. त्यानंतर मिक्सरमध्ये पाणी न घालता आपण हे मिक्सरमधून छान फिरवून घेतलं आहे. तर आता तुम्ही इथे बघाल ही डाळ जी आहे ही आपल्याला खूप जास्त एकदम बारीक करायची नाही आहे, तर जाडसर अशी ठेवायची आहे. त्याचबरोबर थोडीशी डाळ मी इथे अख्खी ठेवली होती, कारण ही जेव्हा दाताखाली येते तेव्हा खूपच अप्रतिम लागते. तर आता ह्यामध्ये मी मिरच्या घातल्या आहेत, हिंग घातलं, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा. कांद्यामुळे छान आतमध्ये जे वडे आहेत हे अगदी खाताना अगदी छान लुसलुशीत असे लागतात आणि वरून खूप कुरकुरीत असे असतात. यामध्ये भरपूर असा आपण कढीपत्ता घातला आहे आणि आता मिक्सरमधून फिरवून घेतलेलं जे आपलं डाळीचं मिश्रण आहे ते घातलं आहे. तर ह्यामध्ये जे आहे त्याची त्या वड्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाची टेस्ट जी आहे ती यामध्ये वापरली जाणारी मिरी आहे. तर मिरी ही खूप जास्त आपल्याला मिरी पावडर न वापरता आपण अख्खी मिरी जी आहे ही मिक्सरमधून फिरवून घेतली आहे. कारण ती जेव्हा थोडीशी जाडसर राहते तेव्हा ह्या वडे खाताना ती जेव्हा दाताखाली येते तेव्हा त्याचा स्वाद जो आहे तो आहा खूपच मस्त असा ह्या वड्यांना एक झटका देऊन जातो. तर अगदी साधे सोपे झटपट होणारे हे वडे आहेत. तुम्ही अगदी डाळ ही 5 तास नाही तुम्हाला जर जमलं तर 2 किंवा 3 तास थोडीशी गरम पाण्यामध्ये तुम्ही भिजत घालू शकता. आता माझी डाळ जी आहे ती थोडीशी जास्त वेळ पाण्यात राहिल्यामुळे थोडासा ओलावा जो आहे तो यामध्ये आला आहे. त्यामुळे मी आता ह्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे. तर ही एक खास टीप आहे की जर आपलं थोडंसं हे सैलसर असं वाटलं तर हे वडे जे आहेत हे छान कुरकुरीत होतात, पण त्याचं बाइंडिंग होण्यासाठी म्हणून मी इथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि लगेचच आपण ह्याचे वडे करून घेणार आहोत. तर आपल्याला ज्या साईजमध्ये वडा बनवायचा आहे त्या साईजमध्ये आपण गोल करून हे अगदी 2 हाताच्या तळव्यांच्या मध्ये चप्पट असे करून घेणार आहोत. तर मध्यभागी थोडेसे फुगीर आणि साईडनी हे अगदी थोडेसे चप्पट असे असतात. तर हे सगळे वडे आता अशाच पद्धतीने मी करून घेणार आहे. ह्या वड्यांबरोबर मला माझी नेहमीच एक आठवण आठवते, ती म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना आमच्या कॉलेजच्या बाहेर एक साऊथ इंडियन रेस्टॉरंट होतं. तर नेहमी आम्ही तिथे जेव्हा काही स्नॅक्स करण्यासाठी जायचो त्यावेळेला माझी ऑर्डर मात्र ही ह्या वड्यांचीच असायची. तर हे डाळ वडे मला खूपच प्रिय असे होते. त्यावेळेला कधी वाटलं नव्हतं की आपण इतके छान डाळ वडे घरच्या घरी बनवू शकतो. तर आता हे तेल तापवून घेतलं आहे आणि हे वडे आता आपण छान डीप फ्राय करून घेणार आहोत. तर वडे घातल्यानंतर ते परतण्याची खूप घाई करायची नाही. तर लो टू मिडियम फ्लेमवरती आपण हे एक 2 ते 3 मिनटं अलटीपलटी करून कुक करून घेणार आहोत. तर जर तुम्हाला हे वडे कोण गेस्ट येणार असतील किंवा जर घाईच्या वेळेला तुम्ही बनवणार असाल तर आधी हे वडे हाफ फ्राय करून तुम्ही ते ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला ते सर्व करायचे असतील त्यावेळेला पुन्हा एकदा तेलामधून हे गरम करून कुरकुरीत असे फ्राय करून घ्यायचे. म्हणजे गडबडीच्या वेळेला ह्याला फ्राय होण्यासाठी लागणारा वेळ जो आहे तो इथे वाचला जातो. त्याचबरोबर हे वडे जे आहेत हे मंद आपण म्हणजेच लो टू मिडियम अशा गॅसवरती आपण फ्राय करतो, कारण हे वरून जे आहेत ते छान कुरकुरीत आपल्याला हवे आहेत. त्याचबरोबर आपण जी डाळ इथे वापरलेली आहे ती डाळ कच्ची वापरलेली आहे, भिजवून आपण घेतली आहे, पण ती छान त्याच्या कुरकुरीतपणा येण्यासाठी अगदी त्याला थोडासा जास्त वेळ लागतो. तर आता पुन्हा मी बाकीचे वडेसुद्धा इथे फ्राय करून घेणार आहे. संध्याकाळच्या वेळेला अगदी मस्त गरमागरम असे वडे आणि त्यासोबत एक छान खमंग आणि चटपटीत अशी ह्यासोबतची लाल चटणी.
मी हा वडा तर मला आवडायचाच, पण त्याचबरोबर ह्याबरोबर मिळणारी जी चटणी आहे ती सुद्धा खूपच माझ्यासाठी प्रिय अशी होती. तर आता बाकीचे वडेसुद्धा मी इथे तळून घेते. वडे तर आपले तयार होतातच आहेत, तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया. तर मीठ, चिंच, त्याच्यानंतर फुटाण्याची डाळ म्हणजे आपण जी चिवड्यासाठी वापरतो ती, त्यानंतर थोडंसं काश्मीरी मिरची पावडर, खोबरं, एक कांदा आणि इथे काश्मीरी मिरच्या मी घेतलेल्या आहेत. तर हे सगळं साहित्य मिक्सर जारमध्ये मी घालणार आहे. थोडंसं पाणी घालून तर तुम्ही बघाल छान अगदी बारीक असं हे वाटून घेतलं आहे. खूप छान स्वाद जो आहे ह्या चटणीला येतो. कांद्यामुळे एक छान वेगळा स्वाद येतो, त्याचबरोबर रंगही काश्मीरी मिरचीमुळे खूपच अप्रतिम येतो आणि त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये आंबटपणासाठी चिंच घातली होती, तर त्या चिंचेचा सुद्धा एक आंबट स्वाद खूपच अप्रतिम असा लागतो. तर सगळे वडे इथे मी आता तळून घेतलेत. व्यवस्थित तेल जे आहे ते गाळून घ्यायचं आहे. कुरकुरीत छान खमंग वडे हे गरमागरम सकाळी अगदी तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा जर मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा एक छान उत्तम असा पर्याय आहे. तर आता सकाळच्या वेळेसाठी मी हे आज बनवले आहेत. तर गरमागरम असे हे कुरकुरीत खमंग असे वडे खूप छान घरामध्ये स्वाद जो आहे वड्यांचा तो अगदी दरवळतोय. तो मी तुम्हाला इथे वास कसा येतोय हे सांगू शकत नाही, पण खूप अप्रतिम असा ह्याचा स्वाद जो आहे तो अगदी घरामध्ये भरलेला आहे. तर आपली चटणी, वडे आणि त्यासोबत गरमागरम अशी मस्त फिल्टर कॉफी तयार झाली आहे. खूपच क्रिस्पी झालेले आहेत आणि आतमधून तुम्ही बघाल तर छान अगदी सॉफ्टही आहेत. तर हे खाताना ह्यामधली जी अख्खी डाळ, त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे मिरी जेव्हा दाताखाली येते, त्याचमध्ये ह्या घातलेला जो कढीपत्ता आहे त्याचा स्वाद, आहा, अप्रतिम असे आपले आजचे हे डाळवडे तयार झाले. तर तुम्हाला हा डाळवडा आवडतो का हे मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. चला तर मग मी आता हा डाळवडा मस्त गरमागरम अशा माझ्या कॉफीसोबत मी एन्जॉय करणार आहे. पुन्हा आपण भेटणारच आहोत अशाच एका छान मस्त नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा.